जुन्नर तालुक्यातील नारेंगाव येणेरे वाशी ही महत्त्वाची एसटी बस गेल्या काही दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे। यामुळे प्रवासी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत। याबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी करूनही बस सेवा सुरू झाली नाही। अखेर पुणे समाचारने याबाबत नारेंगाव एसटी डेपोचे इंचार्ज सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री तुकाराम पवळे सर यांच्याशी बातचीत केली। नारेंगाव वाशी ही सेवा ग्रामीण भागाला जोडणारी जीवनवाहिनी आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी एसटी महामंडळाने बस सेवा तात्काळ पूर्ववत करावी अशी मागणी नागरिकांमध्ये केली जात आहे। नमस्कार, पुणे समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आलो आहोत आज नारेंगाव बस डेपोमध्ये आणि ह्या बस डेपोमध्ये स्थानक कक्ष आहे, त्यामध्ये आपण आलोय। आपल्या पुढे सर बसले आहेत, आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया। सर नमस्कार। नमस्ते सर, तुमचं नाव सांगा। तुकाराम पवळे, तुमचं इथला इंचार्ज पद सांगा। सहाय्यक वाहतूक अधीक्षक। सर, मी यासाठी आलोय की नारेंगाव वाशी जी एसटी पूर्वत चालू होती पहिली, आणि त्या एसटीनं खूप काही असं कस्टमर कमावले किंवा गिराईक त्यांना भेटले किंवा गाडी फुल चालत होती, ती अचानक बंद झाली, त्याबद्दल काय सांगाल? नारायणगाव येणारे वाशी, कल्याण मार्गे वाशी गाडी जात होती, पण मध्यंतरी रस्त्याचं काम चालू होतं, त्याच्यामुळे ती गाडी वाशी या ठिकाणी त्याला जायला उशीर होत। त्या उशिरा गेल्यामुळे तिथे प्रवासी थांबायचे नाही, त्यामुळे येताना त्याला प्रवासी नाही मिळायचे, त्याच्यामुळं त्याला उत्पन्न त्या गाडीचं पूर्णपणे घेतलं। त्याच्यामुळं आपण त्याला पर्याय म्हणून कल्याण चालू केलं, तर कल्याणपर्यंत गाडी सुरू केली आपण। पण आता परत कल्याण डेपोचं पण कामकाज चालू झाल्यामुळे, दूरशीर कामकाज चालू झाल्यामुळं सदर गाडीला डोंबोली हा बस थांबा दिला। तर डोंबोली हा बस थांबा दिल्यामुळे तिथे प्रवासी उपलब्ध न झाल्यामुळे त्या गाडीचं उत्पन्न एकंदरीत एकदम कमी झालं, प्रवासी प्रतिसाद कमी झाला। त्याच्यामुळे ती साधारणतः मार्च नंतर आपण ती बंद केली आहे। सर, पूर्वी माशिल घाटाचं काम चालू होतं, सर्वच गाड्या लेट पोहोचत होत्या, कारण एक पदरी रस्ता चालू होता फक्त, त्यामुळे गाड्यांची वाहतूक नियमित चालू नव्हती। मी समजू शकतो की गाड्या लेट होत होत्या, पण त्याच्यानंतर आता जर घाट पूर्ण व्यवस्थित झाला, रस्ता एकदम क्लिअर झाला, गाड्या भरधाव वेगाने जात असतात, तर आता ती गाडी कधी चालू होऊ शकते? ती गाडी आपण रस्ता दुरुस्त झाल्यानंतरही ती गाडी आपण चालून पाहिजे कल्याणपर्यंत, तर त्या गाडीला तरीही प्रवासी प्रतिसाद मिळत नाही। त्या गाडीला जाताना जरा जेमतेम उत्पन्न असतं, पण येताना पूर्णपणे जे उत्पन्नच नसतं, एकदम कमी उत्पन्न असतं, त्याच्यामुळे ती गाडी बंद केलेली आहे फक्त। सर, जी नारेंगाव गाडी इकडनं गुंजरवाडी मार्गे चिंचोली, सावरगाव, चिंचोली, पारुंडे, काटेडे, येणेरे, निरगुडे, वेलसरे या सगळे मार्गाने जात होते, तिथल्या जनतेचं हे म्हणणे आहे की ती गाडी पूर्वत होती, कारण पश्चिम पट्ट्यातली लोक प्रॉफिट मार्केटला जास्त समोर त्या गाडीचा उपभोग त्यांना जास्त घेता येत होता। सर्वजण आजी आजोबा त्या गाडीने जात होते, गावात बसायला जागा भेटत होती, इव्हन संध्याकाळी येताना त्या गाडीने येता येत होतं, आणि ती गाडी आता अचानक बंद झाल्यामुळे लोकांचे खूप हाल झाले, लोक खूप परेशान आहेत, त्याबद्दल काय सांगा? काही नाही, साधारणतः त्या मार्गावरच्या आपल्या डेपोच्या इथं पण गाड्या चालू आहेत कल्याण मार्गावरती, त्या गाड्यांचं उत्पन्न सतत कमी होत चाललेलं आहे। तर साधारणतः त्या गाड्यांचं उत्पन्न वाढल्यानंतर आपल्याला अंदाज घेऊन परत प्रवासी वर्ग ह्या मार्गावरती वाढायला लागलेले आहेत, त्यावेळेस विभागीय कार्यालयाच्या परवानगीने पुन्हा ती गाडी चालू करणार आहे। सर, आता लोकांचे एवढे हाल होतात की कल्याणला तिथं डेपोचं काम चालू आहे, त्यांना विठ्ठलवाडी बस डेपोमध्ये बसायला जायला लागतं, आणि अशा गैरसोयीमध्ये ही घरची गाडी बंद झाली, आणि त्यांची एक अपेक्षा आहे की त्यांचं हे म्हणणं आहे की ती गाडी पूर्वत चालू व्हावी, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? ती गाडी चालू पूर्वक करायला काय हरकत नाही आहे, प्रवासी प्रतिसाद मिळाल्यानंतर गाडी चालू करू, गाडी आहे प्रवाशांच्याच आहे, त्यांच्याचसाठी आहे, फक्त प्रवासी मिळाल्यानंतर ती गाडी चालू करू, आपण कार्यालय करण्याची परवानगी घेऊ। सर, प्रवासी त्या गाडीला खूप आहे, फक्त तुम्ही विभागीय अधिकाऱ्यांची त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगून ती गाडी पूर्वत चालू करावी, ही सर्वसामान्य जनतेची मागणी आहे। जनतेची मागणी आल्यावर परत चालू करू। सर, जनतेने लेटर पाठवले, कदाचित तुम्हाला भेटले असतील, स्थानिक ग्रामपंचायतीने लेटर पाठवले, स्थानिक ग्रामपंचायतीचं म्हणणे आहे की ती गाडी पूर्वत चालू होईल, त्याबद्दल काय सांगा? ती विभागीय कार्यालयाची परवानगी गाडी आपण चालू। सर, ती गाडी चालू करणारे खंडू करमाळे एक होते, आता आज आपल्यात नाहीये, पण त्यांनी ती गाडी चालू करून त्या गाडीचं एवढं महत्त्व वाढलं होतं त्या गाडीला, आणि ती गाडी एकदम इन्कममध्ये चालू होती, आणि त्या गाडीची नाळ, त्या खंडू करमाळ्यांची नाळ प्रत्येक गावाची प्रत्येक व्यक्तीशी जोडलेली होती, आणि आजही त्या खंडू करमाळ्यांना प्रत्येक गावातली व्यक्ती होती की असा माणूस आम्हाला परत कधी भेटणार नाही की जो हात थांबेल तिथे गाडी थांबवायचा, आणि गाडी फुल असेल, लग्नसराई असो,
उन्हाळा असो गाडी फुल असली तरी ते जागा ऍडजस्ट करून देत होते, त्याबद्दल काय सांगा? खरोखर ते ज्यावेळेस होते तर गाडी त्यांनी प्रशासनाने स्वतःहून मागणी केली, स्वतःहून ती गाडी चालू केली. मी चालवतो, तिचे उत्पन्न आणतो असं बोलून त्यांनी गाडी चालवली. भरपूर दिवस त्यांनी ती व्यवस्थित गाडी चालवली होती. त्या काळामध्ये त्याला उत्पन्नही मिळत होतं. आज सर्वसामान्य जनतेची, प्रत्येक गावातल्या जनतेची हीच मागणी आहे प्रवाशांनी की नारायणगाव वाशी गाडी पूर्वत चालू व्हावी, पुन्हा वाशीवरून नारायणगावला चालू व्हावी, ही लोकांची मागणी आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आणि त्यांना काय दिलासा देणार? प्रवासींच्या मागणीनुसार त्यांनी मागणी केल्यानंतर आपण ती गाडी विभागीय कार्यालयाच्या परवानगीने पुन्हा चालू केली. चालेल, धन्यवाद सर तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल.